बरोबर मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी गाडी आलेली आहे. मारुतीच्या 2 गाड्या आहेत. त्यामध्ये मित्रांनो, हा जो मॉडेल आहे बेस मॉडेल म्हणजेच की बलेनोचा बेस मॉडेल, सिग्मा मॉडेल आणि हा येऊन जाते मित्रांनो आपला डेल्टा व्हेरियंट. म्हणजेच की मित्रांनो याच्यापेक्षा वरचा मॉडेल म्हणजेच की सेकंड बेस आणि सेकंड बेसचा आपण कंपॅरिझन करणार आहोत. दोन्ही गाड्या पेट्रोलमध्ये राहतील, मॅन्युअल व्हेरियंट वगैरे राहतील मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही गाडीचे फीचर्स, इंजिन स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगणारच आहे. प्राइसिंग डिफरन्स पण सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला या गाडीत काय फीचर्स मिळतात आणि या गाडीत फीचर्स काय काय मिळतात ते पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बाकी प्राइस डिफरन्स पण तुम्हाला सांगेल मी, किंवा दोनों गाडीमध्ये किती प्राइसचा डिफरन्स वगैरे येऊन जाईल. चला मित्रांनो, आता काय व्हिडिओ करू स्टार्ट वगैरे. सगळ्यात पहिले चाबी वगैरे बघू शकता तुम्ही. ही आपली येऊन जाते. दोन्ही गाडी चाबी वगैरे या प्रकारचे येऊन जातात. कोणी सांगू शकणार नाही की बेस मॉडेल चाबी कोणती आणि टॉप जे सेकंड बेस आहे त्याची चाबी कोणती आहे मित्रांनो. बाकी सध्या आपल्या पेट्रोल मॉडेल वगैरे आहेत आपल्यापाशी सध्या दोन्ही पण. आता आपण बोलूया मित्रांनो सगळ्यात पहिले प्राइसिंग वगैरेबद्दल. तर आपला जो सिग्मा मॉडेल याची एक्सशोरूम प्राइस आर्या मोटर्स नेक्सा वाशिममध्ये जात आहे 5,98,900, म्हणजेच की 5,98,000 तुम्ही धरून चला मोकळं तसं. आणि ही जी गाडी वगैरे आहे ही आपल्याला जाऊ शकते मित्रांनो वाशिममध्ये आर्या मोटर्सवरती नेक्सा 6,80,000 आहे. बाकी मित्रांनो दोन्ही गाडीचा आपण जर डिफरन्स पाहायला गेलो तर आपल्याला 81,000 म्हणजे 81-82,000 आपल्याला पडून जाईल मित्रांनो. एक शोरूममध्ये मी सांगत आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जर पाहायला गेलो आपण जर इंजिन स्पेसिफिकेशन करा दोन्ही गाडी सेम आहे, पण फीचर्स पूर्ण बदलावे आहेत मित्रांनो. ह्याच्यात कमी येतं, ह्याच्यात जास्त आहेत मित्रांनो. त्याच्यात तुम्ही 82,000 जास्त देता, 81-82,000. बाकी मित्रांनो आता आपण जर बोलूया इंजिन वगैरेबद्दल, तर दोन्ही गाडीमध्ये जे इंजिन वगैरे ते आपल्याला 1.2 लिटरचं के सिरीजचं इंजिन आहे मित्रांनो, जे की आपल्याला 1197 सीसीमध्ये 4 सिलेंडर इंजन, जे काय आपल्याला पॉवर करून दिले मित्रांनो 88.5 bhp, आणि जे टॉर्कवर आहे ते आपल्याला 113 न्यूटन संग काढून देते मित्रांनो. आता राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या टर्निंग रेडियस वगैरेबद्दल, तर 4.85 मीटरमध्ये आपल्याला दोन्ही गाडीचा टर्निंग रेडियस वगैरे जाते मित्रांनो. आणि जे फ्यूल टँक वगैरे मित्रांनो म्हणजेच की पेट्रोल टँक वगैरे, तर दोन्ही गाडीचा आपल्याला 37 लिटरमध्ये येऊन जाते. आणि जे पेट्रोल टँक वगैरे बाकी मायलेज वगैरे दोस्त दोन्ही गाडीचा, तर 22.5 किमतीचं सांगितलेलं कंपनीनं. सीएनजी वगैरे घेतला तर तुम्हाला 25-26चा पण देऊ शकते. बाकी आपल्या चालवण्याचं डिपेंड आहे मित्रांनो. आणि आपण बघायला गेलो डायमेन्शन वगैरेबद्दल, तर ह्या गाड्या तशा आपल्याला हॅचबॅक टाईप आपल्या येऊन जातात. 4 मीटरपेक्षा अंडर गाड्या वगैरे येऊन जातात ह्या. म्हणजेच की 3,990 mm मध्ये लांबी आहे गाडीची टोटल दोन्ही गाड्याची. रुंदी वगैरे दोन्ही गाड्याची आपल्याला 1,745 mm, आणि जे उंची वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1,500 mm मध्ये मिळून जाईल. राहिली गोष्ट व्हीलबेस वगैरेबद्दल, तर ती आपल्याला 2,520 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि जो ग्राउंड क्लिअरन्स वगैरे ते आपल्याला 170 mm मध्ये मिळून जाईल. आणि जो बुटफेस वगैरे मित्रांनो ते आपल्याला 318 लिटरमध्ये दोन्ही गाडीत येऊन जाते. फक्त सीएनजी घ्यायला गेले मित्रांनो आपले बुटफेस थोडा कमी होऊन जाते कम्पेअर टू पेट्रोल मोटर आपण करायला गेलो तर. बाकी मित्रांनो जो गरवेड वगैरे दोन्ही गाडीचा ते आपल्याला 920 kg पासून तर 955 kg पर्यंत मिळून जाईल. आणि जो ग्रॉस वेट वगैरे आहे दोन्ही गाडीचा ते आपल्याला 1,410 kg मध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी प्राइसिंग तुम्हाला मी सांगितलेलीच आहे की 81 ते 82,000 पर्यंत जाऊ शकते या दोन्ही गाडीचा प्राइसिंग डिफरन्स वगैरे मित्रांनो. आता आपण जाणून घेऊया फीचर्समध्ये काय काय बदलाव दिलेले आहेत कंपनीनं. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आता आपण सेंटरमध्ये घेऊया, कारण की एक आहे बेसिक मॉडेल आणि एक आपलं सेकंड बेस मॉडेल वगैरे. आता बेस मॉडेल आपण जर बघायला गेलो तर याच्यामध्ये बघू शकता समोर ग्रिल वगैरे जी आहे ती आपल्याला ब्लॅकमध्ये येऊन जाते. आणि यामध्ये आपल्याला कुठेही समोर क्रोम वगैरे येणार नाहीत. हेडलाईट वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो तर हॅलोजन LED सेटअप, आणि हेडलाईटमध्ये मित्रांनो आपल्याला हॅलोजन सेटअप करून जाते. खाली आपल्याला फॉगलाईट वगैरे दिलेला आहे लावायसाठी जागा वगैरे. बाकी खाली ब्लॅक ग्रिल वगैरे जाईल, नंबर प्लेटची जागा करून जाते मित्रांनो. आणि त्या बाजूला आपल्याला टोचनची जागा करून जाते. तिथं आपण जर आता आपण पाहिलं गेलो डेल्टा व्हेरियंटकडे, तर डेल्टामध्ये मित्रांनो ग्रिल वगैरे आपल्या प्रॉपर क्रोममध्ये येऊन जाते, मधातनी आपल्याला ब्लॅक वगैरे येऊन जाते. पाहायलाच खूप छान दिसते. खालच्या बाजूला आपण बघायला गेलो मित्रांनो ब्लॅक ग्रिल वगैरे आहे, फॉगलाईट लावण्यासाठी जागा वगैरे दिलेली आहे. इथं आपल्याला येऊन जाते टोचनची जागा वगैरे या बाजूला इथे येऊन जाते. आणि जे हेडलाईट वगैरे मित्रांनो ही यामध्ये तुम्हाला हॅलोजन सेटअपच येऊन जाते मित्रांनो. याच्यामध्ये हॅलोजन आहे, याच्यामध्ये पण हॅलोजन आहे. तुम्ही याला अपडेट करून LED मध्ये जाऊ शकता मित्रांनो, जेणेकरून थ्रो वगैरे चांगला पडून जाईल. तर राहिली गोष्ट मित्रांनो टायर्स वगैरेबद्दल, तर दोन्ही गाडीचे तसे टायर्स वगैरे आपण बघायला गेलो तर सेमच येतं. याच्यामध्ये अपोलोचा टायर वगैरे येऊन जाते मित्रांनो, ज्याचं सेक्शन आपल्याला 185/65 R18 इंचचा टायर वगैरे मित्रांनो. आणि तेच जर आपण बघायला गेलो या मॉडेलमध्ये ते पण आपल्या सेम साईज आहे, फक्त हे रिम वगैरे ब्लॅकमध्ये आहे, हा सिल्वरमध्ये आहे. याच्यावरती व्हील कॅप आहे आणि याच्यावरती व्हील कॅप नाही आहे. यामुळे थोडा फरक आपल्याला येऊन जायला बघण्यात नाही. बाकी जे मिरर वगैरे आहेत हे आपल्याला बॉडी पेंट संग येत नाही, ते ब्लॅकमध्ये येऊन जातात प्रॉपर. जे डोर वगैरे आहेत हे पण आपल्याला ब्लॅकमध्ये येऊन जातात, हे थोडं अलग लुक देतील. पण आपण जर बघायला गेलो डेल्टा व्हेरियंटकडं, बॉडी पेंटमध्ये डोर हँडल वगैरे येऊन जातात, इंडिकेटर्स वगैरे आपल्याला इथे येऊन जातील प्रॉपर. आणि हे जे मिरर वगैरे हे आपल्याला बॉडी पेंटमध्येच येऊन जातात, म्हणजेच की व्हाईट कलरमध्ये. आता आपण बघूया इंटिरियर वगैरेबद्दल. सगळ्यात पहिले बेसिक मॉडेलचं बघूया. सगळ्यात पहिले सीट कंट्रोल आपली याची इथं दिले आहेत मित्रांनो खालच्या बाजूला, जे की मॅन्युअल आहेत. सीटला समोर मग करायचं असं तुम्हाला इथं खाली बटन वगैरे दिलेले आहे. आणि मित्रांनो जे तुम्हाला सीट्स
बाकी तुम्हाला जे विंडो कंट्रोल वगैरे दिलेले ते आपल्या इथं दिलेत मित्रांनो. लॉक अनलॉक, चाइल्ड लॉक सिस्टीम, वन टच वगैरे, बाकी पॉवर विंडो वगैरे दिलेले आहेत. सॉफ्ट टच वगैरे आपल्याला थोडं दिलेलं मित्रांनो. खाली बॉर्डर ठेवण्यासाठी जागा. या बाजूला आपल्याला येऊन जाते मित्रांनो काही सामान वगैरे ठेवायचं तुम्ही ठेवू शकता इथं. बाकी स्पीकर साईड जागा दिलेली आहे, पण गाडीमध्ये स्पीकर वगैरे नाहीये मित्रांनो. आता आपण एकदा गेट घेऊया लावून, कारण की नाहीतर आपली गाडीशी वड्डत राहणार. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं मीटर वगैरे आपल्या ते या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. बेस मॉडेलचं मी सांगत आहे सध्या, म्हणजे की सिग्मा मॉडेल पेट्रोलचं मॅन्युअलमध्ये. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 8,000 पर्यंत आरपीएम वगैरे. बाकी या मीटरमध्ये तुम्हाला इथं फुली डिजिटल काहीच येत नाही, फक्त एवढंच येईल आपल्याला. बाकी इथं आपल्या 8,000 पर्यंत आरपीएम वगैरे. या बाजूला मित्रांनो आपल्या स्पीड वगैरे होऊन जाईल 220 पर्यंत आहे. बाकी मित्रांनो आपल्या खाली पेट्रोलची इन्फॉर्मेशन करा आणि ही दंडीवर दिली, जेणेकरून तुम्ही जे ट्रिप वगैरे चेंज करू शकता. आणि या बाजूने मित्रांनो तुम्ही याच्यावालं जे रेंज वगैरे आहे ती आपण इथून चेंज करू शकतो मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो शेअरिंगबद्दल, तर शेअरिंगमध्ये आपल्या काही फीचर्स येत नाहीत, फक्त सुझुकीचं लोगोवरून जाईल. बाकी इथं काय कंट्रोल नाहीत, इथं पण काय कंट्रोल नाहीत मित्रांनो. पण आपण जर सेकंड टॉप मॉडेलकडे गेलो त्यामध्ये आपले सगळे फीचर्स वगैरे होऊन जातील. बाकी मित्रांनो जे गिअरनॉब वगैरे याच्यामध्ये आपले एकदम ब्लॅक टाईप आपले होऊन जाते. आणि ते जर आपण जर डेल्टा वेरियंटकडे गेलो त्याने आपल्या क्रोम टाईप येऊन जाईल मित्रांनो. ते पण चांगला पॉईंट वगैरे आहे. दाखवावं लागलं बाहेरून जाऊन म्युझिक सिस्टम वगैरे आपण आपल्याला काही येत नाही. बाकी खाली आपल्याला पार्किंगचं बटन वगैरे येऊन जाईल मित्रांनो. 2 AC वेंट वगैरे. आणि आपण जर AC वगैरे बद्दल पाहायला गेलो त्याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल वगैरे येऊन जाईल मित्रांनो, जो की आपल्या बेस मोडपासून येऊन जाते मित्रांनो. बाकी गाडीमध्ये आपले प्रॉपर 6 एअरबॅग वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी कॅबिनमध्ये बघू शकता ग्रे वगैरे किती मस्त टाईप आपल्याला दिलेले जरा चांगला येऊन जाते मित्रांनो. दोन्ही मॉडेलमध्ये असं सेमच आहे मित्रांनो हे. बाकी अजून आपण बघायला खाली आपल्या इथं 12 वॉट चार्जिंग पॉईंट वगैरे आपल्या इथे येऊन जाते मित्रांनो. इथे येऊन जाते आपल्याला एक त्यामध्ये आपली यूज पण जाते, याच्यामध्ये आपल्या जागावर तशी दिलेली मित्रांनो. बाकी आपल्याला या बाजूला आपली जे हेडलाईट कंट्रोल करा आणि इंडिकेटर कंट्रोल या बाजूला येऊन जातील. या बाजूला वायपर कंट्रोल करा येऊन जातील मित्रांनो. हँड वगैरे आपल्या इथं नॉर्मल आहे मित्रांनो. राहिली गोष्ट या बाजूला ट्रॅक्शन कंट्रोल, आयडिया स्टॉप. खालच्या बाजूला आपल्याला बोनट वगैरे ओपन करू शकतो आणि पेट्रोल टँकला इथून ओपन करू शकतो. बाकी हेडलाईट लेवलला तुम्ही नाही घेतलेला ऍडजस्ट करू शकता मित्रांनो. तर हा आपला बेस मॉडेल वगैरे मित्रांनो. आता आपण जाऊया आपल्या सेकंड बेस मॉडेलच्या इंटिरियरकडे. तर सध्या मित्रांनो आपण जाणार आहोत सेकंड बेस मॉडेल वगैरे त्याच्या इंटिरियर वगैरे बद्दल. सगळ्यात तुम्ही बघू शकता इथे याचे सीट कंट्रोल वगैरे आपले बेस मॉडेल सारखे दिलेले आहेत. आणि इथं आपल्या याचे कंट्रोल करायला जातील जे सीटला तुम्ही समोर करत असाल तर. बाकी मित्रांनो आता इथं आपल्याला अपडेट होऊन जाईल, जे आपले बेस मॉडेलमध्ये नाही ते आपले इथे येऊन जातील मिरर कंट्रोल करा मित्रांनो, जे की इलेक्ट्रिकली हे पूर्ण आतून बसल्या जागी तुम्ही याला फोल्ड वगैरे करू शकता, अनफोल्ड वगैरे करू शकता. कंट्रोलचे पूर्ण इथून जातील मित्रांनो. बाकी सॉफ्टवेअर वगैरे आपल्याला येऊन जाते साधारण. बॉर्डर ठेवण्यासाठी जागा वगैरे आहे, इथं सामान वगैरे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. प्रॉपर स्पीकर वगैरे गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो, कारण की याच्यामध्ये प्रॉपर स्क्रीन वगैरे येऊन जाते मित्रांनो. आता मीटर करूया स्टार्ट वगैरे. तर मित्रांनो सध्या बसलेलो मी डेल्टा वेरियंटमध्ये, तर आता याच्या आपण करू मीटरला स्टार्ट वगैरे. आपल्या या प्रकारे याचा जो मीटर वगैरे तो आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. आणि फक्त आपल्या डिजिटल स्पीड वगैरे एवढीच नाही, बाकी दोन्ही गाडी मीटरमध्ये आपल्या काही चेंजेस वगैरे येणार नाही. बाकी स्टेरिंगमध्ये आपण बघायला गेले मित्रांनो सुझुकीचं लोगो येऊन जाते. बाकी आपल्याला स्टेरिंग माउंटेड कंट्रोल येऊन जातात, जे की आपल्याला बेस मॉडेलमध्ये येत नाहीत. बाकी कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड, व्हॉइस असिस्ट हे आपल्या यामध्ये येऊन जातील, म्हणजे की सेकंड बेसमध्ये त्या मॉडेलमध्ये येणार नाहीत. बाकी स्क्रीन वगैरे मित्रांनो या मॉडेलमध्ये आपले येऊन जाईल, जे की ॲपल कारप्ले आहे, अँड्रॉइड ऑटो पण आहे मित्रांनो, फक्त हे वायर संग करावं लागेल, वायरलेस नाही आहे. बाकी पार्किंगचं खाली बटन दिलेले, 2 AC वेंट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल गाडीमध्ये येऊन जाते, बेस असो किंवा टॉप मॉडेल असो. बाकी मित्रांनो गिअरनॉब याच्यामध्ये प्रॉपर दिलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि 5 स्पीड ट्रान्समिशन दोन्ही गाडीमध्ये, नॉन टर्बो इंजिन आहेत दोस्तो. बाकी गिअरनॉब वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल. आणि दोन्ही गाडीमध्ये आपल्याला 5 स्पीड ट्रान्समिशन आणि नॉन टर्बो इंजिन आहेत मित्रांनो. बाकी खाली आपल्याला एक 12 चार्जिंग पॉईंट वगैरे इथे येऊन जाते. इथे येऊन जाते आपली USB चार्जिंग पॉईंट वगैरे मित्रांनो. 2 कप फोल्डर वगैरे. बाकी इथं आपल्याला सामान ठेवण्यासाठी जागावर तशी दिलेली मित्रांनो. बाकी ग्रे वगैरे या टाईपमध्ये येऊन जाईल आपल्याला. आणि जे या बाजूला आपले जे हेडलाईट कंट्रोल करायला जातील विथ इंडिकेटर्स कंट्रोल करा, या बाजूला वापर कंट्रोल करायला जातात मित्रांनो. आणि इथं आपण बघू शकतो याचं जसं ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे ते आपल्याला येऊन जाईल. आयडिया स्टॉप बटन वगैरे येऊन जाते मित्रांनो. खाली बोनट ओपन आणि फुल टँकला ओपन वगैरे करू शकतो मित्रांनो. बाकी इथं आमच्या वगैरे काही येणार नाही, फक्त नॉर्मल हँडपॅक करून जाते मित्रांनो. हा आहे आपला सेकंड बेसचा इंटिरियर वगैरे मित्रांनो. आता आपण जाऊया सेकंड रो मध्ये. आता आपण जाऊया मित्रांनो इथं सेकंड रो मध्ये बसायला एकदा. तर सेकंड रो मध्ये जो स्पेस वगैरे आहे ते मित्रांनो ते सध्या आहे तसा चांगला, कारण की सध्या आता ही सीट आम्ही समोर घेतलेली, इथं पाठीमागे घेतली तरी आपल्याला पाठीमागे आरामात बसता येईल मित्रांनो. बाकी इथं नाही का प्रॉपर आपल्या तशी 3 हेडर्स वगैरे येऊन जातील गाडीमध्ये. आणि या बाजूला मित्रांनो आपल्याला इथं सॉफ्ट टच वगैरे येऊन जाते, खाली आपल्याला म्युझिक सिस्टम वगैरे येऊन जाते. आणि या बाजूला आपले स्पीकर वगैरे येऊन जातात मित्रांनो. या गाडीत प्रॉपर येऊन जातात. बाकी 6 एअरबॅग वगैरे गाडीमध्ये कंपल्सरी आहेत मित्रांनो. बाकी आपल्याला डे नाईट मीटर वगैरे याच्यामध्ये पण येऊन जाते, त्या मॉडेलमध्ये पण येऊन जाते मित्रांनो. आता आपण बोलूया मित्रांनो बेस मॉडेलचं सेकंड रो बद्दल. तर आत्मी आपण जसं बसूया तर स्पेस वगैरे बढिया आहे मित्रांनो, चांगला आहे. बाकी खाली आपल्याला 12 वॉट चार्जिंग पॉईंट दोन्ही गाडीमध्ये सेम आहे. बाकी आपल्याला पॉवर विंडो कंट्रोल करून जातील. यामध्ये म्युझिक सिस्टमची जागा, बाकी या मॉडेलमध्ये आपली म्युझिक सिस्टमची जागा दिलेली आहे, पण याच्यामध्ये म्युझिक सिस्टम नाही आहे, तुम्हाला टाकावं लागेल. बॉर्डर ठेवण्यासाठी जागा दिली मित्रांनो. आणि
प्रॉपर 3 हेडर्स वगैरे मित्रांनो आपल्या गाडीमध्ये येऊन जातील. बाकी याच्यामध्ये आपल्या 6 एअरबॅग वगैरे येऊन जातील मित्रांनो आणि डे नाईट मिरर वगैरे गाडीमध्ये आपल्याला येऊन जातील मित्रांनो. बाकी गाडीच्या सेफ्टीमध्ये आपल्या काही चेंजेस नाही. दोन्ही गाडीमध्ये आपल्या 6 एअरबॅग वगैरे येऊन जातील मित्रांनो. आता मित्रांनो आपण बोलूया दोन्ही गाडीच्या रिअल लुक वगैरेबद्दल. तर पाठीमागून बघसाल या गाडीमध्ये आणि त्या गाडीमध्ये काहीच फरक नाहीये. कारण की दोन्ही गाड्या पाठीमागून एकदम सेम टू सेम दिसत आहेत. यामध्ये 4 पार्किंग सेन्सर, यामध्ये 4 पार्किंग सेन्सर, यामध्ये आपले इंडिकेटर्स वगैरे आपले या प्रकारे होऊन जातील. बाकी हे हॅलोजन सेटअपमध्ये येऊन जातील आणि इथं आपल्याला रिव्हर्स लाईट वगैरे हे आपल्याला येऊन जातील मित्रांनो. सेम सेम त्यामध्ये तसं फीचर्स वगैरे येऊन जातील. बाकी बुफेस वगैरे 318 लिटरचं यामध्ये येऊन जाते. हे आपण एकदा ओपन करूया. हे बघू शकता याच्यामध्ये पार्सल वगैरे लावलेलं आहे. तुम्हाला त्यातनी सिंगल लावावं लागेल. बाकी मित्रांनो जे बुटफेस वगैरे बघू शकता इतकं चांगलं आहे. बाकी स्टेपनी टायर वगैरे आपल्या इथे येऊन जाते आणि आपले जसं गाडीचं टायर जे रिम वगैरे ते ब्लॅकमध्ये येतं. आपल्याला जे स्टेपनी वगैरे ते पण ब्लॅकमध्ये येऊन जाईल मित्रांनो. बाकी जॅक आपल्याला या बाजूला येऊन जाते. जसं तुम्ही बघू शकता रिम ब्लॅकमध्ये आहे. तर अलॉय पण आपल्या म्हणजे रिम आतला पण ब्लॅकमध्ये येऊन जाईल स्टेपनीवाला. ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. सिल्वर आहे तर सिल्वरच येऊन जाईल. ब्लॅक आहे तर ब्लॅकच येऊन जाईल मित्रांनो. बाकी पेट्रोल टँक साईड जागा इथं दिलेली आहे जे की 37 लिटरचं दोन्ही गाडीचे पेट्रोल टँकवर आहे मित्रांनो. आणि सीएनजी घेतला तर चांगला मायलेज देईल तुम्हाला. फक्त थोडी महाग जाईल मित्रांनो कम्पेअर टू पेट्रोल मॉडेल आपण बघायला गेलो तर. बाकी सुझुकीचा लोगो बलेनोची बॅजिंग करायला जाते मित्रांनो. बाकी त्या मॉडेलमध्ये आपण जर बघायला गेलो तसं तर ते स्टेपनीचा जो टायर वगैरे नाही का मित्रांनो त्याचा जो कलर वगैरे आहे ना हा आपल्या येऊन जाते सिल्वरमध्ये. हे तुम्ही बघू शकता. म्हणजे जसं आपल्या गाडीचा टायर वगैरे आहे ना म्हणजे स्टील वगैरेचा कलर वगैरे आहे. ब्लॅक असेल तर ब्लॅक भेटेल, सिल्वर असेल तर सिल्वर भेटेल मित्रांनो. बाकी तुम्हाला आपल्या दोन्ही गाडीचा कंपॅरिझन रिव्ह्यू करा कसा वाटला मित्रांनो मराठीमध्ये कमेंट करून सांगा. बाकी यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा असं रिव्ह्यू करा बघायचं असेल कंपॅरिझन ते पण करून सांगा. बाकी मित्रांनो तुम्हाला एकदा फायनल सांगूया आपण सिग्मा डेल्टा वेरियंट आहे म्हणजे की बेस आणि सेकंड बेस पेट्रोलमध्ये आहेत मित्रांनो. या गाडीची एक्सशोरूम प्राईस आपल्या वाशीमध्ये जात आहे 5,98,000. ही जाते आपल्याला 6,80,000. दोन्ही गाडीच्या प्राईसमध्ये डिफरन्स वगैरे जाईल मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त 81 ते 82,000 त्याच्यावरती नाही मित्रांनो. दोन्ही पेट्रोल आहेत मित्रांनो. तर राहिली गोष्ट माझ्याबद्दल तर ही 22,500 सीएनजी घेतला तर जास्त देईल आपल्याला. बाकी फीचर्स ह्याच्यामध्ये डिसेंट्स येतं याच्यामध्ये चांगले आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही ही घेसाल तर तुम्हाला काम करावं लागेल. त्याच्यामध्ये तसं चांगलं आहे सगळं तुम्हाला शोरूम पण भेटून जाईल. बाकी आता तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला जर पैसे वाचवायचे असेल तुम्ही हिच्याकडे जाऊ शकता. पैसे टाकून तुम्ही हिच्याकडे पण जाऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं काम नाही मित्रांनो. बाकी तुम्हाला आपला रिव्ह्यू कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.